मला एक असं वाटतं अतुल की एक अभिमान म्हणून आणि एक उत्सुकता म्हणून आहे की परदेशामधलं आयुर्वेदाचं रुजणं किंवा त्या लोकांपर्यंत ते पोहोचण्याच्या विषयी मला अजून ऐकायला आवडेल की नेमकं कुठले आजार किंवा तिथले कोण डॉक्टर्स आहेत की ज्यांना इतकी उत्सुकता वाटते. काही युद्ध मनात जिंकावी लागतात, ती रणात जिंकता येत नाही. त्यापैकी मी जिंकलेलं युद्ध आहे, माझ्यापुरतं बारकं युद्ध आहे, पण मी युद्ध म्हणून त्याच्याकडे कधीच बघितलं नाही. मला खरं सांगू का, मला ही आपली जी ध्रुपद शिकवणारी मंडळी आहेत म्हणजे माझ्या डोक्यात किती एका वेळी वेगळे पॅरलल्स आले, पण उदय जी आहेत आपले उदय भवाळकरजी किंवा त्यांची शिष्याजी माझ्याकडे पण फार लहानपणी शिकायची मेघना सरदार, ती ध्रुपद शिकवायला युरोपमध्ये जाते. ते बघून मला जेवढा अभिमान वाटतो तेवढाच मला आता हे ऐकताना वाटतं, कारण हे दोन्ही असं आहे की याची मुळं आपली भारतीय आहे आणि ती जगभरामध्ये स्वीकारली जाणं. मग ते ध्रुपद धमार संगीत असू दे किंवा ते आयुर्वेद असू दे. स्वामी ज्योतिर्मयानंदांचं नाव मला या दृष्टीने फार महत्वाचं वाटतं. ते योगाचे गुरु श्रीलंकेमध्ये होते आणि श्रीलंकेत ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावरती प्रभाकरण आणि तिथलं सिव्हिल वॉर सुरू झालं आणि सगळ्या तमिळ लोकांना सिंहली लोकांनी हाकलायला सुरुवात केली. ते जाळपोळ मारामारी अत्यंत वाईट काळ त्या श्रीलंकेचा एकूण होता. त्यावेळेला त्यांचे शिष्य म्हणले की तुम्ही इथे आम्हाला महत्वाचे आहात, तुम्ही आमच्याबरोबर इटलीला चला. तुम्ही तिथे गेलो तर तो जो डॉक्टर होता तो मला म्हणला की डॉक्टर अतुल थँक्यू, आय मस्ट से सॉरी, आय वॉन्ट टू अपोलोजाइज बिकॉज आय वॉज स्केप्टिकल, आय हॅड अ प्रेज्युडाइज, कॅन आय व्हॉलंटियर. तर तिथून पुढच्या 3ही व्याख्यानं, तिथली जे काही काउन्सिलिंग सेशन्स, तिथले जे काही माझा 5-6 दिवसांचे सगळे कार्यक्रम होते त्याला तो ट्रान्सलेटर म्हणून आला. अरे वा. आणि त्याच्या पुढचा काळ आता तो आयुर्वेदाचा अभ्यासक पण झाला. तर हा जो पॅराडाईम शिफ्ट आहे याला आपण कारणीभूत आहोत, हे खूप खूप आल्हाददायक आहे. तर मला असं वाटतं आयुर्वेद म्हणजे जगण्याचंच शास्त्र आहे, आयुष्याचा वेद आहे ना. तर मग त्यांचं आणि आपल्या आयुष्याचं वेगवेगळं करून नाही बघता येणार, त्याच्यात बेरीजच होऊ शकते.